कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करणार खूपच ट्रेंडिंग आणि युनिक स्टाईल ब्लाउज डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्हाला कटिंग कसं करायचं, स्टिचिंग कसं करायचं, स्टेप बाय स्टेप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। तर आपण डिझाईनसाठी तर अस्तर आणि ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, हा आहे अस्तर आणि हा ब्लाउज पीस। अगोदर आपण इथं अस्तरवर मार्जिन करून घेऊया। ब्लाउजची उंची आपण 14 ठेवलेली आहे आणि रुंदी इथं टोटल 11 घेतलेली आहे। आता आपण गळ्याची रुंदी इथं 2.5 ठेवणार आहे, म्हणजे 2.5 इंच, आणि उंची आपल्याला घ्यायची आहे इथं 10 इंच। आता पट्टीने रेष मारून घेऊया अशा प्रकारे। आता आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। गळ्याचा आकार आपण इथं मटक्या शेप मध्ये देत आहोत। तर अशा प्रकारे गळ्याची मार्किंग केलेली आहे। आपण आता कट करून घेऊया। अस्तरवरती आता गळा कट करून घेतलेला आहे आपण। आता आपला ब्लाउजचा पीस घेऊन त्याच्यावरती अस्तर ठेवून द्यायचं आहे आपल्याला। अस्तर आणि ब्लाउजला आपण इथं पिन लावून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला टिप टाकताना कपडा आणि अस्तर इकडे तिकडे होणार नाही। त्यानंतर गळ्याच्या साईडला आपल्याला टिप टाकायची आहे। गळ्याला आपण अशा प्रकारे टिप टाकून घेतलेले आहे। आता खालच्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। खालच्या साईडला आपण टिप मारलेले आहे। त्यानंतर गळ्याचा आतला कपडा आपण कट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर कपडा आणि अस्तर आपण पलटून घेऊया आता। तर अशा प्रकारे आपण पलटून घेऊन त्याच्यावरती प्रेस केलेला आहे। आता खालच्या साईडला आपण टिप मारून घ्यायची आहे। खालच्या साईडला आपण टिप मारून घेतलेले आहे। त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपण टिप मारून घेऊया, जेणेकरून जेव्हा आपण ब्लाउज स्टिच करतो तेव्हा कपडा इकडे तिकडे नाही होणार। आता आपण खालच्या साईडला टक्स मारून घेऊया। खालच्या साईडला आपण अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर मार्जिन करून आपल्याला अशा प्रकारे टक्स मारून घ्यायचा आहे। दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण टक्स मारून घ्यायचा आहे। तर आपण इथं दोन्ही साईडला टक्स मारून घेतलेला आहे। ब्लाउजचा गळा तयार झालेला आहे। आपण आता खालच्या साईडला डिझाईनसाठी आपण पॅच तयार करणार आहोत। पॅचसाठी इथं आपण एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे आणि डबल फोल्ड करून आपण इथं त्रिकोणी शेपमध्ये रेष मारून कट करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे। तर आपण इथं अस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे। ब्लाउजचा कपडा पण अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचा आहे त्रिकोणी शेपमध्येच। अस्तर आणि ब्लाउजचा कपडा इथं त्रिकोणी शेपमध्ये कट केलेला आहे आपण। आता एकावर एक ठेवून आपल्याला साईडला स्टिच करून घ्यायचा आहे। दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे जो आपण कट करून घेऊया। त्यानंतर अस्तर आणि ब्लाउजचा पीस आपण पलटून घ्यायचा आहे। त्यानंतर कात्रीने थोडं आपल्याला वरच्या साईडला टोक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि वरच्या साईडला टिप मारून घेऊया आता।
टीप आपल्याला अशी मारायची आहे की जेणेकरून अस्तरचा कपडा वरी नाही दिसला पाहिजे। अशा प्रकारे तिन्ही साईडला आपण टीप मारून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपला पॅच तयार झालेला आहे। अजून सुंदर आपण बनवण्यासाठी त्यावर आपण लेस लावून घेणार आहोत। लेस आपल्याला एकदम पॅचच्या साईडला लावायचे आहे, म्हणजे आपली फिनिशिंग एकदम परफेक्ट आली पाहिजे। तर अशा प्रकारे आपण लेस लावून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे। आता इथे आपल्याला दोरी बनवायचं आहे, म्हणून आपण अशा प्रकारे कपडा कट करून घेतलेला आहे, त्यावरती टीप मारून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला टीप टाकून अशी दोरी बनवायची आहे। इथं आपण दोरी बनवलेली आहे, आपल्याला कट करून घेऊया। अशा प्रकारे त्या 6 पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहे। आता आपण इथं पॅचला साईडला आपण इथं लावून घेणार आहोत। अशा प्रकारे 3-3 पट्ट्या आपण लावून घेणार आहोत। अशा प्रकारे इथं वरती पट्ट्या ठेवून आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। एका साईडला आपण पट्टी लावून घेतलेली आहे, दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण पट्टी लावून घेऊया। तर आपण इथं दोन्ही साईडला पट्टी लावून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता ब्लाउजच्या खालच्या साईडला आपल्याला लावून घ्यायचे अशा प्रकारे आणि वरती टीप मारून घेऊया। आता अगोदर आपण इथं पॅचला टीप मारून घेऊया। तर आपण इथे एका साईडला अशा प्रकारे पट्टी लावून घेतलेली आहे, आपण दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे टीप मारून घेऊया। तर आपण इथं पॅच लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण गळ्याच्या साईडला इथं आपण लेस लावून घेणार आहोत। गळ्याला अगदी चिटकून आपल्याला लेस लावायची आहे, म्हणजे आपली फिनिशिंग छान येते। अशा प्रकारे लेस लावून घ्यायचा आहे। आपण इथं लेस लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला लटकन लावायचे। लटकन मी अशा प्रकारे सिंपल बनवलेले आहे, तुम्हाला जर दुसरे पाहिजे असले तर तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार। वरच्या साईडला आपण इथं लावून घेऊया। दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण नॉट लावून घेऊया। अशा प्रकारे आपण दोन्ही साईडला लावून घेतलेला आहे। तर असा आहे गळ्याचा फायनल लुक, बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे। फिनिशिंग पण खूपच छान आलेली आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे। खूपच सुंदर दिसत आहे। तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला असा नवीन लुक दिला असा डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, बघू शकता तुम्ही। हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा, खूपच सुंदर दिसत आहे। तुम्हाला जवळनं दाखवते मी थोडं। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आजचा ब्लाउजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा। अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।